विडा घेताय का? याच लोकांनी करायचं म्हणे हिंची एकट्यांची जबाबदारी आहे का? सगळ्यांची जबाबदारी आहे की जर आपण बसलो त्यावेळेला प्रत्युत्तर दिलं नसतं, सगळी 10,000 लोक जमली माझगावला आणि मग कोणतो खान, ज्या खानाला एकाला छत्रपती शिवाजी महाराजांनी कोतळा काढला, त्याच खानाच्या औलादीचा जो कोण सापडला, त्याचं धाडस कसं होतंय हे अत्यंत म्हणजे आपल्यासाठी दुर्दैव आहे. आपल्या देवतांची विटंबना आपण आपल्या डोळ्याने बघायची का? आम्हाला वेळ लागलेला नाही, आम्हाला कुणाला उचकवायचं नाही आहे. पण वाकड्या नजरेनं जर बघचिला तर तुमचा कार्यक्रम केला जाईल, हे शिवाजी महाराजांनी त्यावेळी केलेलं आहे. शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी. आता सुद्धा आमच्या भगिनी सुरक्षित नाही. आमची भगिनी आहे या ठिकाणी जाधव अंजली, तुम्ही बघितलं असशीला लव जिहादच्या माध्यमातून किती मुली आपल्या ऊस लावून घेऊन गेलेल्या आपण उदाहरण बघितली. किती पोलीस कंप्लेंट केल्या. हे थांबलेलं नाही बाजूवानो. येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही. आमचं पण रक्त खवळत आहे, पण ही गोष्ट थांबवायची असेल तर वज्रमूठ आपल्या हिंदूंची झाली पाहिजे. आम्ही विनाकारण कुणाच्या नादाला लागणार नाही, पण आमच्या धर्मावर, आमच्या संस्कारावर, आमच्या परंपरेवर जर कोण घाला घालत असेल, देशद्रोह करत असेल, त्याला माफ केलं जाणार नाही. आम्हाला हातामध्ये प्रसंगी सगळी शस्त्र देवतांच्या हातात आहेत. तशी शस्त्र घेतली तर आम्हाला ते उद्या कुणाला वाईट वाटायचं कारण नाही. कायदा आहे, बरोबर आहे. किती वेळा तक्रारी करायच्या, किती वेळा आम्ही डिव्हिजनच्या पोलिसांच्या मागे लागायचं. हे धाडसच कसे करतात लोक. म्हणून ही महाआरती एक प्रतिकात्मक निषेध आहे, पण आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कुठलीही घटना इथून पुढच्या काळात आम्ही नेहमी म्हणतो, इथून पुढे झालं की आम्ही गप बसणार नाही, पण साधा निषेध करायचा, महाआरती करायची म्हटली तरी सुद्धा बंधनं आणि काहीतरी जातीयवाद होईल, धर्मामध्ये वाद निर्माण होईल आणि काहीतरी जाळपोळ होईल आणि काहीतरी दगडफेकी होईल. अरे कशी होईल? आम्ही गपच बसायचं काय? आमच्या डोळ्यानं हे आमच्या देवतांची विटंबना करतील बघून हे चालणार नाही. तुम्हा सगळे इथं असणारे सगळे जे काही मावळे आहेत, इथं जे सगळे आपले आलेले शूरवीर हिंदू बंधू आणि भगिनी जे आहेत, या सर्वांनी इथून पुढच्या काळात गणपती उत्सव आलेला आहे. जरा जरी कुठं काही झालं तर नुसतं कानावर जरी आलं तरी कुणाच्या निरोपाची वाट बघायची नाही. तातडीनं त्या ठिकाणी जायचं आणि जे करायला लागतंय, जी ताकद वापरा लागते ती ताकद वापरा. नाहीतर नुसतं शेळ्या मांड्यासारखं जगून आपल्याला काय उपयोग नाही. मी कौतुक करतो, इथं असणारे आम्ही आहेत, सुजित भाऊ आहेतच, पण गजानन तोडकर, आमचे योगेश केरकर असतील, निरंजन शिंदे असतील, उदयबाबा भोसले असतील, संभाजीराव शशे बाबा या ठिकाणी पार्टी आलेले आहेत, हे आमचे सुनील सामंत आहेत. ही सगळी लोक 12-24 तास मला यांना काही कामच नाही. हे नुसतं त्या आपल्या कुठं धर्मावर घाला करता जातोय, कुठं काय होतंय, जागृत आहेत. पण नुसतं एवढ्यांनी जागृत असून चालणार नाही. आपण सगळ्यांनी सहकुटुंब रस्त्यावर उतरून या असल्या निर्भीड भ्याड हल्ल्याचा निषेध केला पाहिजे आणि प्रसंगी जर कोण तसं सापडला तर त्याला ठोकला सुद्धा पाहिजे, अशी भावना मला या ठिकाणी व्यक्त करायची आहे. आपण महाआरती करूया. आणि कोण बोलणार? मग आपण या ठिकाणी आता महाआरती आपण करायची. आरती झाल्यानंतर मग हा कार्यक्रम आपला संपला.